अंबरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर 10 ते 15 अज्ञातांनी तलवारीने हल्ला करत कार्यालय फोडल्याची घटना घडली। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा यावेळी तलवारीने हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला कोणत्या कारणाने करण्यात आला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही। ऑफिसमध्ये 2 ते 3 अज्ञात घुसले, त्यांनी तलवारीने ऑफिसची तोडफोड करायला सुरुवात केली। उपस्थित कार्यकर्त्यांवर त्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हल्ला तिथे असलेल्या खुर्च्यांनी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोर हल्ला करून पसार झाले। याच प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र हे दृश्य आपण पाहिले, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा तलवारीने हल्ला करण्यात आला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस अज्ञातांनी फोडलेलं आहे। त्या ठिकाणी 10 ते 15 अज्ञात व्यक्तींकडून त्या ठिकाणी कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। केवळ ऑफिसच नव्हे, ऑफिसची तोडफोड नव्हे, तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये उपस्थित जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा यावेळी तलवारीने हल्ला करण्यात आला। त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मात्र चक्क लढवत त्या ठिकाणी उपस्थित खुर्च्या आणि स्टूलचा वापर करत त्या तलवारीने जो हल्ला करत होते त्यापासून बचाव कार्य केलेला आहे। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला आणि हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर मात्र तात्काळ त्या घटनास्थळावरून पसार झाले। मात्र अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नीलकडे मी जाणार आहे। स्वप्नील, खरं तर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा हल्ला झालाय, अनेक वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। काय अधिकची माहिती आहे? यामध्ये कुठला कर्मचारी जखमी झालाय का? रात्री 7:45च्या सुमारास अंबरनाथ डी कॅबिन रोड भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या ऑफिसवर काही अज्ञातांनी तलवारीने हल्ला केलेला आहे। मात्र या हल्ल्यामध्ये त्यांच्या ऑफिसची संपूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे। मात्र त्या ठिकाणी त्यांचे काही कर्मचारी व कार्यकर्ते जे बसले होते त्यांच्यावरही देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र खुर्ची टेबलच्या सहाय्याने त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ला झाल्यानंतर ते अज्ञात जे आहे ते तिथून पसार झाले। मात्र हा हल्ला करणारे कोण आणि त्यांनी का केला याचं कारण जे आहे अजून अस्पष्ट झालेलं आहे। मात्र या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि शिवाजीनगर पोलीस जे आहेत ते सीसीटीव्हीच्या आधारे या अज्ञातांचा शोध घेत आहेत आणि त्याचा तपास चालू आहे। जेव्हा हे जे अज्ञात पकडल्या गेल्यानंतर समजणार की नेमका हा हल्ला करणारे कोण होते आणि त्यांनी हल्ला का केला, याचं जे कारण आहे ते त्यांना पकडल्यानंतर आपल्याला माहित पडणार आहे, असं माहिती शिवाजीनगर पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे। नक्कीच स्वप्नील, खरं तर हा हल्ला झालाय ते भाजपच्या माजी नगरसेवकांचं कार्यालय, त्यामुळे या हल्ल्याची नेमकी कारणं काही समोर आलेत का? काही राजकीय द्वेषातून हा हल्ला झाला असं कळतंय का? अद्यापपर्यंत कुठलंही कारण अजून अस्पष्ट आलेलं नाहीये, समोर आलेलं नाही की नेमकं कारण जे अज्ञात आलेले आहे ते आपण बघितलं असेल की त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला आहे, त्यामुळे त्यांची ओळखही पटली नाही। ते नेमकं ते हल्ला करणारे कोण होते आणि ते हल्ला करण्यामागचं कारण काय हे अजून अस्पष्ट झालेलं आहे। नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय, तलवारीने वार करत अज्ञातांकडून मात्र ऑफिसची तोडफोड करण्यात आली। हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची पहिली दृश्य आहेत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय तब्बल 8 ते 10 अज्ञातांकडून या ठिकाणी ऑफिसची तोडफोड करण्यात आली। या संदर्भातला पोलीस आता अधिकचा तपास करतात। Thank you.